या पुस्तकाने स्वतःच्या लेखकाचं 30 ते 35 लाखांचं नुकसान केलेलं आहे. कारण हे पायरेटेड पुस्तक आहे. ओरिजिनल पुस्तक हे आहे. राधा, लेखक समर. काय फरक आहे या दोन पुस्तकामध्ये? आर्थिकदृष्ट्या बघायला गेलं तर 30 ते 40 किंवा 40 ते 50 रुपयांनी स्वस्त मिळतं हे पुस्तक. परंतु हे पुस्तक त्याची पानं जी आहेत पिवळसर आहेत, फेंट होतात कालावधीनंतर. आणि हे ओरिजिनल पुस्तक आहे. ह्याचं टायटल एम्बॉस केलेलं आहे आणि ह्याची पानं जी आहेत एकदम स्वच्छ आणि पांढरी शुभ्र आहेत. जास्त कालावधीसाठी हे पुस्तक टिकतं. आपण पुस्तक घेतो म्हणजे लगेच वाचतो असं नाही, का वर्षानंतर 2 वर्षानंतर असं वाचतो. किंवा काही पुस्तकं अशी असतात की आपल्याला सतत सतत वाचावी वाटतात, म्हणजे 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर. त्यावेळेस ओरिजिनल पुस्तक जास्त काळ टिकतं. आणि तुम्हाला हे जर ओरिजिनल पुस्तक घ्यायचं असेल तर हे ॲमेझॉनवरती मिळणार. केवळ ॲमेझॉनवरती आहे हे पुस्तक. आणि जो लेखक आपल्यासाठी लिहितो, आपल्याला वाचनाचा एक अनुभव देतो किंवा साहित्यिक अनुभव देतो, त्याच्या कष्टाचे पैसे त्याला मिळाले पाहिजे. त्याचे पैसे मधले कोणी तर नाही घेतले पाहिजे. सो माझी विनंती आहे की पायरेटेड पुस्तकं घेऊ नका. ओरिजिनलच पुस्तक घ्या. कारण की पुस्तक आपण वाचतोच, त्याबरोबर आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा पुस्तकं संग्रही करून ठेवतो. तर त्यांना ओरिजिनल पुस्तकं मिळाली पाहिजे. धन्यवाद.